हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रकरण नंबर 3 मधील जे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज आहेत, म्हणजे व्यूहरचनात्मक पर्याय आहेत, त्यामधील एका पर्यायाची चर्चा करणार आहोत. आपण पाठीमागल्या 2 लेक्चरमध्ये 2 स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स अल्टरनेटिव्ज बघितलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी म्हणजे स्थिरता व्यूहरचना. दुसरा आहे ग्रोथ स्ट्रॅटेजी. हे 2 ऑप्शन आपण 2 अल्टरनेटिव्ह बघितले. स्टॅबिलिटी म्हणजे आहे या स्थितीमध्ये व्यवसाय पुढे काय करायचा, कंटिन्यू करायचा. ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं की व्यवसाय संस्था आहे या स्थितीमध्ये न राहता व्यवसाय संस्थेचा जो व्याप आहे, व्यवसाय संस्थेचा जो विस्तार आहे, व्यवसाय संस्थेची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती वाढवण्याचा ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे विकास वृद्धी स्ट्रॅटेजीमध्ये काय करत असते, इथं विचार करत असते, त्या दृष्टीने स्ट्रॅटेजी तयार करत असते. आता जी तिसरी स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह, ती आहे रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे कपात व्यूहरचना किंवा थोडी उलट्या दिशेनं वृद्धीच्या अगदी रिव्हर्स काय आहे ही व्यूहरचना आहे रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजी. त्याला इथं छेद व्यूहरचना असं म्हटलं जातं किंवा कपात व्यूहरचना असं पण म्हटलं जातं किंवा एक मागे जाणारी व्यूहरचना या अर्थानं सुद्धा रिट्रेटमेंट स्ट्रॅटेजीचा काय केला जातो, विचार केला जात असतो. तर काय आहे रिट्रेटमेंट स्ट्रॅटेजीज? रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजीज. ओके, सो a strategy used by corporations to reduce the diversity or the overall size of the operations of the company. This strategy is often used in order to cut expenses with the goal of becoming a more financial stable business. Typically, the strategy involves withdrawing from certain markets or the discontinuation of selling certain products or service in order to make a beneficial turnover. Okay, so काय आहे स्ट्रॅटेजी युज्ड बाय कॉर्पोरेशन? ही स्ट्रॅटेजी कशा टू रिड्यूस द डायव्हर्सिटी. जी डायव्हर्सिटी आहे डायव्हर्सिटीचा संबंध ग्रोथ स्ट्रॅटेजीशी असतो, म्हणजे व्यवसाय संस्थेचा विकासाशी या डायव्हर्सिटीचा संबंध असतो. म्हणजे ही डायव्हर्सिटी जी आहे ती काय करायची, कमी करायची. ओके, ऑर द ओव्हरऑल साईज ऑफ द ऑपरेशन्स ऑफ द कंपनी किंवा जी ओव्हरऑल साईज आहे ऑपरेशनची म्हणजे व्यवसाय संस्था जी कामं करत असते, व्यवसाय संस्थेची कार्याची जी व्याप्ती असते ती काय करायची, इथं कमी करायची. जनरली त्याला इथं काय म्हटलं जातं, रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. म्हणजे डायव्हर्सिटीचे निर्णय घेण्याच्या ऐवजी ते घेतलेले निर्णय मागं घ्यायचे किंवा ते निर्णय घ्यायचे नाहीत किंवा ते निर्णय काय करायचे, कमी करायचे. म्हणजे प्रॉडक्ट जे लाईन आहे किंवा प्रॉडक्ट मिक्स आहे ते वाढवणं असेल किंवा मार्केट एनहान्समेंट असेल, मार्केट कॅच करण्यासाठी मार्केट नवनवीन कॅच करणं असेल, याचा संबंध हा डायव्हर्सिटीशी असतो. परंतु ते काय करायचं, कमी करायचं. व्यवसाय संस्थेची कार्याची जी व्याप्ती आहे, व्यवसाय संस्था जी कामं करत असते वेगवेगळ्या मार्केटमध्ये, वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या अनुषंगाने, वेगवेगळ्या लोकेशनमध्ये, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी व्यवसाय संस्थेनं बिझनेस आपला स्कोप वाढवलेला असतो, तो काय करायचा, थोडा इथं कमी करायचा. त्याचा संबंध रिट्रेटमेंटशी आहे. दिस स्ट्रॅटेजी इज ऑफन युज्ड इन ऑर्डर टू कट. कशासाठी ह्या वापरल्या जातात, टू कट एक्सपेन्सेस विथ गोल ऑफ बिकमिंग अ मोर फायनान्शियल स्टेबल बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्थेचा जो बिझनेस आहे फायनान्शियल स्टेबल, आर्थिकदृष्ट्या तो स्थिर करण्यासाठी काय करावं लागतात, व्यवसाय संस्थेचे जर खर्च वाढत असतील, त्या खर्चामधून पुरेसं उत्पन्न मिळत नसेल तर तो खर्च काय करावा लागतो, कमी करावा लागतो. त्यासाठी या स्ट्रॅटेजीज काय केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जात असतात. टिपिकली द स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स विड्रॉविंग. आता यामध्ये काय असतं, विड्रॉइंग फ्रॉम सर्टन मार्केट्स म्हणजे ज्या मार्केटमध्ये तुम्ही काय करता त्या मार्केटमधून काय करायचं, बाजूला व्हायचं. ऑर द डिसकंटिन्युएशन ऑफ सेलिंग सर्टन प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस किंवा जी प्रॉडक्ट व्यवसाय संस्था ऑलरेडी विकत आहे, सेवा देत आहे, ते काय करायचं, डिसकंटिन्यू म्हणजे त्या प्रॉडक्टची विक्री कमी करायची, उत्पादन कमी करायचं किंवा विक्री काय करायची, बंद करायची. आता हे का केलं जात असतं, जनरली हे कॉम्पिटिशनला तुम्ही फेस करू शकत नसाल, प्रॉडक्ट जर प्रॉफिटेबल नसेल, एक्सपेन्सेस जे प्रॉडक्ट सर्व्हिसच्या अनुषंगाने केले जात आहेत त्यातून पुरेसा रिटर्न मिळत नसेल, तर अशा वेळेला काय केलं जात असतं की प्रॉडक्ट वगैरे मार्केटमधून रिलॉन्च केले जात असतात किंवा ते बॅक घेतले जात असतात, परत घेतले जात असतात. त्याचा संबंध या रिट्रेटमेंटशी आहे. सिंपल संकल्पना आहे. रिट्रेटमेंटमध्ये काय, कपात करणे या अर्थानं आहे. कपात कोणत्या अर्थानं, जे एक्सपेन्सेस आहेत ते जर प्रॉफिटेबल एक्सपेन्सेस होत नसतील, प्रॉडक्ट प्रॉफिटेबल नसतील, सर्व्हिसेस प्रॉफिटेबल नसतील, तर अशा वेळेला व्यवसाय संस्था त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कमी करते. त्यांची जी डायव्हर्सिटी आहे ते डायव्हर्सिटी थोडी काय करते, कमी करते, स्टॉप करते. या अर्थानं
शब्द कोणता वापरला जातो? रिट्रेचमेंट हा शब्द. म्हणजे व्यवसाय संस्थेला कटथ्रोट कॉम्पिटिशन असेल, जे मार्केट आहे किंवा जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला व्यवसाय संस्था जर फेस करू शकत नसेल, जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्याची व्यवसाय संस्थेची क्षमता नसेल, तर मग अशा वेळेला ग्रोथ पण पॉसिबल नाही, स्टेबिलिटी पण पॉसिबल नसते. मग अशा वेळेला सर्वाय महत्वाचा असतो. व्यवसाय संस्था मार्केटमध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये टिकणं गरजेचं असते. मग अशा वेळेला काय केलं जात असतं? हे कपातीचं धोरण, कपातीच्या स्ट्रॅटेजी आहेत ना, त्या काय केल्या जातात? इम्प्लिमेंट केल्या जात असतात. सो इन अदर वर्ड्स, द स्ट्रॅटेजी फॉलोड when a firm decides to eliminate its activities through a considerable reduction in its business operations. In the perspective of customer groups, customer functions, and technology alternatives, either individually or collectively, it's called as a retrenchment strategy. काय सांगता येईल? इन अदर वर्ड्स, स्ट्रॅटेजी फॉलोड काय केलं जातं? वेन अ फर्म डिसाइड्स टू इलिमिनेट इट्स ऍक्टिव्हिटी. ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या काय करायच्या? आता डिसाईड, निर्णय घ्यायचा की इलिमिनेट करायच्या, म्हणजे त्या आता कंटिन्यू करायच्या नाहीत. थ्रू अ कन्सिडरेबल रिडक्शन इन इट्स बिझनेस ऑपरेशन. त्यासाठी काय करायचे? जे बिझनेस ऑपरेशन्स आहेत, जी वेगवेगळी ऑपरेशन्स, बिझनेस ऑपरेशन्स कोणत्या अर्थानं, जो स्कोप आहे बिझनेसचा तो त्या अर्थानं बिझनेस ऑपरेशन्स हा शब्द ते काय करायचं? कमी करायचं. इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ कस्टमर्स ग्रुप काय बघायचं आहे? आपल्या कस्टमरचा ग्रुप बघायचा आहे. कस्टमर कोण आहेत? कस्टमर फंक्शन्स, कस्टमरशी रिलेटेड फंक्शन्स काय आहेत? टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह, जे पर्याय इथं उपलब्ध होत आहे टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं, आयदर इंडिव्हिज्युअली ऑर कलेक्टिव्हली, इट्स कॉल्ड रिट्रीटमेंट स्ट्रॅटेजी. ओके, म्हणजे यामध्ये आता काय करायचं आहे? पुढं पण जायचं नाही, स्टेबल पण राहण्याची शक्यता नाहीये. मग अशा वेळेला थोडं एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, एक बॅकफुटवर येण्याच्या संबंधित ह्या काय स्ट्रॅटेजी आहेत, माघार घेण्याच्या संबंधित या स्ट्रॅटेजी आहेत. पण त्यामध्ये काय केलं जातं? टाइप्स ऑफ रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजी. कोणते कोणते प्रकार आहेत? पहिला आहे टर्न अराउंड, दुसरा आहे डिसइन्व्हेस्टमेंट, आणि तिसरा आहे लिक्विडेशन. हे 3 प्रकारच्या ह्या काय असतात? रिट्रेटमेंट स्ट्रॅटेजी असतात. ओके, सो हे टर्न अराउंड म्हणजे काय आहे नेमकं? टर्न अराउंड स्ट्रॅटेजी मीन्स बॅकिंग आउट, विड्रॉविंग ऑर रिट्रेटिंग फ्रॉम अ डिसिजन रॉंगली टेकन अर्लियर इन ऑर्डर टू रिव्हर्स द प्रोसेस ऑफ डिक्लाइन. म्हणजे टर्न अराउंडचा संबंध हा इंटरनल रिट्रेचमेंटशी आहे. म्हणजे व्यवसाय संस्था अंतर्गतच काही गोष्टी काय करत असते? तर कमी करत असते. त्यामध्ये काय केलं जातं? विड्रॉविंग ऑर रिट्रेटिंग फ्रॉम अ डिसिजन रॉंगली टेकन अर्लियर इन ऑर्डर टू रिव्हर्स द प्रोसेस ऑफ डिक्लाइन. म्हणजे काही जे डिसिजन्स असतात घेतलेले, ते इम्प्लिमेंट करत असताना व्यवसाय संस्था काय होत असते? डिक्लाइन होत असते. म्हणजे व्यवसाय संस्था पुढे जाण्याच्या ऐवजी, ते निर्णय व्यवसाय संस्थेला फायदेशीर ठरण्याच्या ऐवजी व्यवसाय संस्थेला ते काय करत असतात? तिथं अडचणीत आणत असतात. व्यवसाय संस्था त्या व्यवसाय संस्थे म्हणजे त्या निर्णयामुळं काय होत असते? तर पुढे जाऊ शकत नाही. ते निर्णयच व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने घातक ठरले जात असतात. मग अशा वेळेला ते काय केले जातात? निर्णय विड्रॉ केले जातात, म्हणजे इम्प्लिमेंट केले जात नाहीत, किंवा इम्प्लिमेंट करत असताना रिट्रिएट केलं जातं. म्हणजे ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेले आहेत, जसे ते राबवणं गरजेचं आहे, राबवत असताना जर तसा रिझल्ट मिळत नसेल तर राबवण्याची जी पद्धत आहे त्या निर्णयाची काय केली जात असते? तर बदलली जात असते. म्हणजे थोडक्यात काय, जे घेतलेले निर्णय आहेत ते सरळ काय केले जातात? विड्रॉ केले जातात, म्हणजे इम्प्लिमेंट केले जात नाही. का? हे तर इम्प्लिमेंट करत असताना काय होत असतं? व्यवसाय संस्था डिक्लाइन स्टेजच्या दिशेने जात असते. थोडी एक मंदी वगैरे मार्केटमध्ये असेल तर निर्णय कंटिन्यू होत नाहीत, ते इम्प्लिमेंट करताच येत नाहीत. इम्प्लिमेंट केलं तर व्यवसाय संस्थेला फायनान्शियल जे बर्डन्स आहेत, प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. अशा वेळेला ते निर्णय काय केले जातात? विड्रॉ केले. देअर आर सर्टन कंडिशन्स or indicators which point out that turnaround is needed if the organizational has to survive. तर अशा काही कंडिशन्स आहेत, इंडिकेटर्स असतात, काही निर्देशक असतात की ज्यामधून व्यवसाय संस्थेला टर्न अराउंड करणं काय असतं? गरजेचं असतं. सो हे सिग्नल्स टर्न अराउंड या अनुषंगानं स्ट्रॅटेजीज राबवत असताना कोणते सिग्नल व्यवसाय संस्थेमध्ये दिसणं गरजेचं असतं, की जेणेकरून ते सिग्नल सायन्स जर व्यवसाय संस्थेमध्ये दिसत असतील तर व्यवसाय संस्थेला टर्न अराउंड स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट कराव्या लागतात, त्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतात. सो पहिलं, पर्सिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लो. जर कॅश फ्लो निगेटिव्ह असेल तर अशा वेळेला हे एक इंडिकेटर असतं की तुम्हाला थोडं टर्न अराउंडकडे वळावं लागेल. देन कंटिन्युअस लॉसेस, सतत जर व्यवसाय संस्था लॉसमध्ये जात असेल तर मग ऑटोमॅटिक व्यवसाय संस्थेला थोडं काय करावं लागत असते? माघार घ्यावी लागत असते. डिक्लाइनिंग मार्केट शेअर जर कमी होत असेल तर. डिटेरिएशन इन फिजिकल फॅसिलिटी, ज्या फिजिकल फॅसिलिटी आहेत त्या कमी पडत असतील, त्याचा ऱ्हास होत असेल
ओव्हर मॅन पॉवर, हाय टर्नओव्हर ऑफ एम्प्लॉईज अँड लो मॉरल. हा एक महत्वाचा इश्यू आहे. जर जी मॅन पॉवर आहे अपेक्षेपेक्षा जास्त जर असेल तर, किंवा हाय टर्नओव्हर ऑफ एम्प्लॉईज म्हणजे एम्प्लॉईचं जर टर्नओव्हर जास्त असेल म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये एम्प्लॉई टिकतच नसेल, किंवा लो मॉरल आणि व्यवसाय संस्थेमधल्या कर्मचाऱ्यांचं जर मॉरल कमी झालेलं असेल. मॉरल कमी होत असतं, कधी कमी होत असतं, डिसिजन इम्प्लिमेंट करत असताना जर एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नसतील तर कर्मचाऱ्यांचं मॉरल काय होत असतं, कमी होत असतं. कारण इम्प्लिमेंटर ते असतात, डिसिजन इम्प्लिमेंट करण्याचं काम हे कर्मचारी करत असतात. त्यातून रिझल्ट मिळत असेल तर त्यांची धैर्य काय होत असतं, कमी होत असतं. कर्मचारी जास्त असतील, खर्च वाढत असतो, एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाही, किंवा कर्मचारी व्यवसाय संस्थेमध्ये टिकत नाहीत, तर मग या टर्न अराउंड स्ट्रॅटेजीचा निर्णय घ्यावा लागत असतो. निर्णयाचा एक प्रकारे हा काय असतो, पुनर्विचार असतो. ओके. अनकॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस म्हणजे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत का ते अनकॉम्पिटेटिव्ह आहेत, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये टिकूच शकत नाहीत. मिसमॅनेजमेंट आणि व्यवस्थापन जर योग्य नसेल तर असे काही हे इंडिकेटर्स असतात की ज्यामुळं रिट्रेचमेंटचा विचार करावा लागतो. त्यामध्ये पहिल्यांदा विचार कशाचा करायचा आहे, टर्न अराउंडचा. म्हणजे अंतर्गत हे काय असतं, डिसिजन्स घेतले जातात, काही गोष्टीमध्ये कपात केली जात असते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे रिट्रेचमेंटमध्ये तो डिसइन्व्हेस्टमेंट किंवा डिवेस्टमेंट असं म्हटलं जातं. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूकरण या अर्थानं हा शब्द वापरला जात असतो. म्हणजे निर्गुंतवणूकरण व्यूहरचना काय आहे या व्यूहरचना. डिसइन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स द सेल or liquidation of a portion of business or a major division, profit center or SBU, that means strategic business unit. This investment is usually a restructuring plan and is adopted when a turnaround has been attempted but has proved to be unsuccessful or it was ignored. आता हे डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, निर्गुंतवणुकीकरण. आता निर्गुंतवणुकीकरण कधी आहे, इन्व्हॉल्व्स यामध्ये काय होत असतं, सेल ऑर लिक्विडेशन ऑफ पोर्शन ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसाय संस्थेचा काही जो भाग आहे पोर्शन तो विकला जातो किंवा तो लिक्विडेट म्हणजे बंद केला जात असतो. ऑर अ मेजर डिव्हिजन व्यवसाय संस्थेचा एखादा विभाग पूर्णपणे सेक्शन किंवा प्रॉफिट सेंटर व्यवसाय संस्थेचे जे प्रॉफिट सेंटर आहे. प्रॉफिट सेंटर म्हणजे काय की जिथं ज्या व्यवसाय संस्थेच्या पार्टची सेगमेंटची कॉस्ट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करू शकता, डिफरन्स त्याचा काय असतो प्रॉफिट म्हणजे त्या पर्टिक्युलर एखाद्या सेंटरचा जर तुम्ही प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकत असाल, प्रॉफिटेबल आहे किंवा अनप्रॉफिटेबल आहे डिसाईड करू शकत असाल, जनरली त्याला प्रॉफिट सेंटर असं म्हटलं जातं किंवा स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, बिझनेसचा एक पोर्शन, एक सेक्शन, एक स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट किंवा एखादं प्रॉफिट सेंटर काय केलं जातं, एकतर ते बंद केलं जातं किंवा ते दुसऱ्या एखाद्या व्यवसाय संस्थेला विकून टाकलं जातं, सेल आउट केलं जात असतं. दिस इन्व्हेस्टमेंट इज युजली रिस्ट्रक्चरिंग अ प्लॅन अँड इज अडॉप्टेड व्हेन टर्न अराउंड हॅज अटेम्प्टेड बट हॅज प्रूव्ड टू बी अनसक्सेसफुल ऑर इट वॉज इग्नोर. म्हणजे टर्न अराउंडचा डिसिजन घेऊन इम्प्लिमेंट करत असताना जर अपेक्षित रिझल्ट मिळत नसेल तर अशा वेळेला डिसइन्व्हेस्टमेंटचा काय करावा लागतो, निर्णय घ्यावा लागत असतो. म्हणजे तो सेक्शन, ते बिझनेस युनिट तुम्ही कंटिन्यू करू शकतच नाही. मग निर्णय जरी तुम्ही बदलले, इम्प्लिमेंट करत असताना कोणाचा त्रास होत असेल तर मग अशा वेळेला तो सेक्शन काढून टाकलेला कधी काय असतो, बरा असतो. ओके. देन डिसइन्व्हेस्टमेंट और डिइन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी मे बी अडॉप्टेड ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. आता ह्या स्ट्रॅटेजी कधी अडॉप्ट केल्या जातात, काय इंडिकेटर्स त्यामध्ये दिसून येत असतात. सो बिझनेस कॅनॉट बी इंटिग्रेटेड विदिन अ कंपनी. म्हणजे कंपनीचा एखादा जो सेक्शन आहे म्हणजे बिझनेस तो कॅनॉट बी इंटिग्रेटेड म्हणजे त्याचं एक एकीकरण होत नसेल. व्यवसाय संस्थेचे जे काय ध्येय धोरण उद्दिष्ट वगैरे आहेत, व्यवसाय संस्थेच्या ज्या पॉलिसी वगैरे आहेत, त्याला व्यवसाय संस्थेचा एखादा युनिट, एखादा पॉईंट म्हणजे काय व्यवसाय संस्थेचं सेक्शन वगैरे जर मॅच होत नसेल तर तो डिसइन्व्हेस्ट करावा लागतो. परसिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लोज फ्रॉम अ पर्टिक्युलर बिझनेस क्रिएट फायनान्शियल प्रॉब्लेम्स फॉर द होल कंपनी. म्हणजे पूर्ण व्यवसाय संस्थेला जर एखादा त्या कंपनीचा जो बिझनेस युनिट आहे, सेक्शन आहे, जर फायनान्शियल प्रॉब्लेम निर्माण करत असेल का, कंटिन्युअस निगेटिव्ह कॅश फ्लो म्हणजे त्या सेक्शनच्या निगेटिव्ह कॅश फ्लोमुळे जर पूर्ण व्यवसाय संस्था कंपनी होल कंपनी जर फायनान्शियली जर डिफिकल्टी प्रॉब्लेम्स जर निर्माण होत असतील तर मग हा निर्णय घ्यावा लागत असतो. कोणता निर्णय घ्यावा लागत असतो, डिसइन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्यावा लागत असतो. देन फर्म इज अनेबल टू फेस कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनला जर फर्म फेसच करू शकत नसेल तर टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन इज रिक्वायर्ड इफ द बिझनेस इज टू सर्व्हाइव्ह विच कंपनी कॅनॉट बी अफोर्ड. समजा टेक्नॉलॉजिकल जे अपग्रेडेशन आहे व्यवसाय संस्थेला करणं गरजेचं आहे पण कंपनीला ते अफोर्डेबल नाही, तशी व्यवसाय संस्थेची क्षमता नाही,
मग अशा वेळेला व्यवसाय संस्थेला टिकून पण राहायचं आहे, तर मग काही पोर्शन डिसइन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं. खास करून गव्हर्नमेंट या स्ट्रॅटेजी काय करतं, फॉलो करत असतं. अ बेटर अल्टरनेटिव्ह मे बी अवेलेबल फॉर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर दुसरा एखादा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटचा एखादा जर पर्याय उपलब्ध होत असेल, तर मग अशा वेळेला एखादा सेक्शन कंटिन्यू करण्याच्या ऐवजी तो बंद करून, तो सेल आउट करून आलेला पैसा दुसऱ्या एखाद्या अपॉर्च्युनिटीजमध्ये, बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये गुंतवण्याची जर संधी असेल, तर मग हे निर्णय घेतले जात असतात डिसइन्व्हेस्टमेंटचे. ओके, सो दुसरी स्ट्रॅटेजी कोणती आहे? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे व्यवसाय संस्थेचा काही भाग सेल आउट करणं किंवा लिक्विडेट करणं, पूर्ण व्यवसाय संस्था नव्हे या अर्थानं आहे. म्हणजे थोडक्यात काय, जे त्यामध्ये अडकलेलं भांडवल आहे ते काय करायचं, रिअलाइज करायचं, दुसऱ्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते काय करायचं, इन्व्हेस्ट करायचं. देन लिक्विडेशन स्ट्रॅटेजी. ओके, सो लिक्विडेशन स्ट्रॅटेजी मीन्स क्लोजिंग डाऊन द एंटायर फर्म अँड सेलिंग इट्स असेट. एका वाक्यामध्येच हे क्लिअर केलेलं आहे. इट इज कन्सिडर्ड द मोस्ट एक्स्ट्रीम अँड द लास्ट रिसोर्ट बिकॉज इट लीड्स टू सिरियस कॉन्सिक्वेन्सेस सच एज लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर एम्प्लॉईज, टर्मिनेशन ऑफ opportunities where a firm could pursue any future activities and the stigma of failure. म्हणजे लिक्विडेशनचा हा काय आहे, इट इज अ लास्ट काय आहे, एक मार्ग असतो. काय असतं, लास्ट रिसॉर्ट आहे हा एक प्रकारे, अंतिम पर्याय या रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजी मधला असतो, की जो फार वाईट असतो असं म्हणू शकतो. काय आहे यामध्ये, मीन्स क्लोजिंग डाऊन द एंटायर फर्म, पूर्ण व्यवसाय संस्थात काय करायची, बंद करायची, अँड सेलिंग इट्स असेट, पूर्ण असेट्स काय करायचे, ह्या विकून टाकायच्या. इट इज कन्सिडर द मोस्ट एक्स्ट्रीम. मोस्ट एक्स्ट्रीम म्हणून याचा काय केला जातो, अतिशय एक प्रकारे फार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागत असतो. मोस्ट एक्स्ट्रीम अँड द लास्ट रिसॉर्ट बिकॉज इट लीड्स टू सिरियस कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे वाईट परिणाम फार होत असतात या निर्णयाचे. अँड लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर एम्प्लॉई, यातून काय होतं, व्यवसाय संस्था बंद पडली की कर्मचारी बेकार होतात. टर्मिनेशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज वेअर अ फर्म कुड परस्यू, काही ऑपॉर्च्युनिटीज व्यवसाय संस्थेला असू शकतात पण कंटिन्यू करणं, मग त्या ऑपॉर्च्युनिटी मग काय होतात, व्यवसाय संस्था बंद पडली तर त्या ऑपॉर्च्युनिटीज व्यवसाय संस्था इथे कॅश करू शकत नाही. अँड एनी फ्युचर ऍक्टिव्हिटीज अँड स्टिग्मा ऑफ फेल्युअर, आणि पूर्ण ती इंडस्ट्री किंवा तो व्यवसाय संस्था काय होत असतो, एक फेल्युअरमध्ये कन्वर्ट होत असतो. ओके, लिक्विडेशन स्ट्रॅटेजी मे बी डिफिकल्ट ॲज अ बायस फॉर द बिझनेस मे बी डिफिकल्ट टू फाइंड. हा एक डिफिकल्ट निर्णय असतो की व्यवसाय संस्था आता बंद करायचे किंवा तो पूर्ण व्यवसाय संस्था सेल आउट करायची आहे, असेट विकायचे आहेत, तर ते खरेदी करणारे बायर्स मिळणं फार अवघड असतं. कारण लिक्विडेशनमध्ये जाणारी कंपनी ही मुळातच कशी असते, कंटिन्युअसली लॉस्ड कंपनी असते. अशा वेळेला बायर्स मिळणं पण कठीण असतं. मोर एव्हर द फर्म कॅनॉट एक्सपेक्ट ॲडिक्वेट कॉम्पेन्सेशन ॲज मोस्ट असेट बिंग अनयुजेबल आर कन्सिडर्ड ॲज स्क्रॅप. काही असेट्स विकल्या जात नाहीत, तर मग अशा वेळेला त्या एक प्रकारे काय होतात, स्क्रॅपमध्ये कन्वर्ट कराव्या लागतात. त्याची व्हॅल्यू मग ऑटोमॅटिक काय होत असते, शून्य होत असते. म्हणजे एक लास्ट डिसिजन रिट्रेचमेंट मधला व्यवसाय संस्था काय करणं, इथं बंद करणं. म्हणजे टर्न अराउंड पण यशस्वी नाही होत. त्यानंतर जे डिसइन्व्हेस्टमेंट आहे त्याचा पण अपेक्षित रिझल्ट मिळत नसेल, तर मग पूर्ण व्यवसाय संस्था तिथं काय करणं, बंद करणं हा निर्णय घ्यावा लागत असतो. ओके, आता हे जे लिक्विडेशन आहे, रिझन्स का हे लिक्विडेशनची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायच्या, बिझनेस बिकमिंग अनप्रॉफिटेबल. जर व्यवसाय पूर्ण प्रॉफिटेबल नसेल, ॲब्सोल्युशन्स ऑफ प्रॉडक्ट ऑर प्रोसेस, जी प्रोसेस इम्प्लिमेंट केली जाते, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वगैरे किंवा प्रॉडक्ट आहे ते जर ॲब्सोल्युशन्स असेल, म्हणजे ना के बरोबर आहे, म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही, आउटडेटेड झालेलं आहे, नष्टच झालेलं आहे, अशा पद्धतीचं त्याचं नेचर असेल, तर कंटिन्यू करण्यात काय अर्थ नसतो. हाय कॉम्पिटिशन, जर कॉम्पिटिशन हाय असेल, त्यामध्ये टिकणंच मुश्किल असेल, तर अशा वेळेला मग बंद करावं. इंडस्ट्री ओव्हर कॅपॅसिटी, इंडस्ट्रीची कॅपॅसिटी जर जास्त झाली असेल, म्हणजे एखादा व्यवसाय संस्थाच त्या इंडस्ट्रीमध्ये जर जास्तीची असेल, तर तिला ऑटोमॅटिक बंद व्हावं लागत असतं. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्री, आता आपण टेलिकॉम इंडस्ट्री भारतामध्ये घेतली तर 3 ते 4 कंपनी आहेत, म्हणजे 3 ते 4 कंपन्यांची ही इंडस्ट्री आहे. यामध्ये दुसरी एखादी कंपनी ऍड होऊ शकते का, जर होऊ शकतच नसेल आणि जर झाली तर ऑटोमॅटिक त्याच कंपनीला किंवा एखाद्या कंपनीला रिट्रेचमेंट व्हावं लागत असतं, म्हणजे लिक्विडेट व्हावं लागत असतं. म्हणजे इंडस्ट्रीची कॅपॅसिटी नसेल, एवढे जर व्यवसाय त्यामध्ये काम करत असतील, तर एका दुसरा व्यवसाय ऑटोमॅटिक काय करावा लागतो, बंद करावा लागतो. इंडस्ट्रीचेच हे सिग्नल्स असतात एक प्रकारे. फेल्युअर ऑफ स्ट्रॅटेजी, आणि ज्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केलेल्या असतात सतत जर त्या अपयशी होत असतील, तर अंतिमतः व्यवसाय संस्था कंटिन्यू लॉसमध्ये जाते, बंदच करावी लागत असते. ओके, आता ज्या रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजीज आहेत कशा कशा असतात, एक आहे त्यामध्ये डाऊन सायझिंग,
हे आपण बघू थोडक्यात. व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम, कर्मचाऱ्यांना काय करायचं, व्हॉलंटरी स्वेच्छेनं रिटायरमेंट होण्याचे ऑप्शन्स द्यायचे, म्हणजे ऑटोमॅटिक कर्मचारी कमी होत जातात. HR आउटसोर्सिंग किंवा कर्मचारी डायरेक्ट व्यवसाय संस्थेत अपॉइंट करण्याच्या ऐवजी आउटसोर्सिंग करायचं, म्हणजे बाहेरून कामं करून घ्यायची, म्हणजे कर्मचाऱ्याची डायरेक्ट अपॉइंटमेंट करायची नाही, गरजेनुसार आउटसोर्सिंग कामाचं करून बाह्य माध्यमातून ती कामं करून घ्यायची. अर्ली रिटायरमेंट प्लॅन्स किंवा रिटायरमेंट प्लॅन जे आहेत, म्हणजे 58 वर्ष, 60 वर्ष, 62 वर्ष हे रिटायरमेंटचं जे एज असतं त्याच्याऐवजी ते एज कमी करायचं, 50 वर्ष, 52 वर्ष, म्हणजे ऑटोमॅटिक कर्मचारी पण काय होत असतात, जर लोड पडत असेल तर ते कमी व्हायला लागतात. प्रोजेक्ट बेस्ड एम्प्लॉयमेंट हा एक चांगला प्रकार असतो की एम्प्लॉयमेंट कशी द्यायची, एक प्रोजेक्ट बेस्ड द्यायची, एक टार्गेट द्यायचं, एक ऍक्टिव्हिटी द्यायची, एक प्रोजेक्ट द्यायचा, तेवढ्यापुरती मर्यादित ते एम्प्लॉयमेंट तो कम्प्लीट झाला की ऑटोमॅटिक टर्मिनेट करायचं, म्हणजे लोड पडत नाही फायनान्शियली वगैरे किंवा मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. अशा काही इम्प्लिमेंटेशनचे काय आहेत हे मार्ग आहेत, अशा काही यामध्ये स्ट्रॅटेजीज असतात. सो डाऊन सायझिंग काय आहे तेवढं फक्त आपण थोडक्यात बघूया. वेन मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायझेशन डिटरमाइन्स दॅट देअर ऑर्गनायझेशन इज नॉट ऑपरेटिंग ॲट अ पीक इफिशियन्सी, they typically look for ways to make the organization more productive. This is frequently accomplished via organizational downsizing, which is reduction in organizational size and operating cost implemented by management in order to improve organizational efficiency, productivity and or the competitiveness of the organization. थोडक्यात काय करायचं आहे, ऑर्गनायझेशनल डाउनसाइजिंग, रिडक्शन इन ऑर्गनायझेशनल साइज अँड ऑपरेटिंग कॉस्ट इम्प्लिमेंटेड बाय मॅनेजमेंट इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी, म्हणजे व्यवसाय संस्थेची जी संघटना आहे, संघटन रचना आहे तीच काय करायची, बदलायची, त्याचा आकार काय करायचा, कमी करायचा. संघटनेचा आकार कमी करायचा म्हणजेच कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती संख्या कमी करायची. ज्या ऑर्गनायझेशनल हायरार्की आहेत, लेवल्स ज्या आहेत, स्तर आहेत, पदं आहेत व्यवसाय संस्थेमध्ये, ती संख्येनं काय करायची, कमी करायची. म्हणजे जर ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह वाटत नसेल, रिझल्ट एक्सपेक्टेड ऑर्गनायझेशनकडून मिळत नसेल, तर मग ऑर्गनायझेशन काय करायची, तर थोडी कमी करायची. मग काय होतं, ऑर्गनायझेशनल डाउनसाइजिंग अफेक्ट्स द वर्क प्रोसेसेस ऑफ अन ऑर्गनायझेशन. सिन्स द एंड रिझल्ट ऑफ डाउनसाइजिंग इज टिपिकली फ्युअर पीपल परफॉर्मिंग द सेम वर्कलोड दॅट एक्झिस्टेड बिफोर द डाउनसाइजिंग टूक प्लेस. म्हणजे ते काय असतं की संघटनेमध्ये कर्मचारी मोजकेच काम करत असतात, त्या कर्मचाऱ्यांच्यापासूनच रिझल्ट मिळत असतो, आणि काही कर्मचारी काम करतात परंतु त्यातून रिझल्ट मिळत नाहीत. म्हणजे एक प्रकारे कर्मचाऱ्यांची गर्दी झालेली असते, मग ती काय केली जाते, एक प्रकारे कमी केली जात असते. हा एक काय असतो त्यामध्ये मार्ग असतो. ओके, हे पाहे ऑर्गनायझेशन काय आहे, डिसऑर्गनायझेशन, डाउनसाइजिंग, रिड्युसिंग द ओव्हरऑल साईज, रिडक्शन इन नंबर ऑफ एम्प्लॉईज काय करायचे, कमी करायचे. पिंक स्लिप मॅनेजमेंट, अशा पद्धतीनं हे डाउनसाइजिंगची जी कॉन्सेप्ट आहे ती काय केली जात असते, इम्प्लिमेंट केली जात असते. ओके, देन VRS आहे काय, and voluntary retirement scheme package is the offer to employees an incentive to retire earlier than their normal retirement age. म्हणजे त्यांना एक ऑफर दिली जाते की तुमचं जे नॉर्मल रिटायरमेंट एज आहे त्याच्यापेक्षा अगोदर तुम्ही काय व्हा, रिटायर व्हा. एक पॅकेज दिलं जात असतं, एक फिनान्शियल बेनिफिट्स त्यामध्ये दिले जात असतात, आणि त्यातून कर्मचाऱ्यांना प्रेरित केलं जातं की जी रिटायरमेंट आहे, नॉर्मल रिटायरमेंट एज, त्याच्यापेक्षा अगोदर तुम्ही काय करा, रिटायर व्हा. द VRS पॅकेज युजली कंटेन्स जनरस रिटायरमेंट बेनिफिट्स फॉर सर्टन एम्प्लॉईज. म्हणजे काही जे पदं असतात, काही एम्प्लॉईज असतात, त्यांना काही जे बेनिफिट्स आहेत, फायनान्शियल बेनिफिट्स इथं दिले जात असतात. ओके, त्यानंतर आउटसोर्सिंग, ह्युमन रिसोर्स आउटसोर्सिंग संकल्पना माहितीच आहे, थोडक्यात पहा. ह्युमन रिसोर्स आउटसोर्सिंग ऑकर्स वेन अ बिझनेस इन्स्ट्रक्ट अन एक्सटर्नल सप्लायर टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिस्क फॉर HR फंक्शन्स अँड परफॉर्म दिस टास्क फॉर बिझनेस. म्हणजे जे एक्सटर्नल सुपर सप्लायर्स आहेत, म्हणजे जे कर्मचाऱ्यांचा पुरवठा उपलब्ध करून देत असतात, त्यांच्यावर ह्या कामाची काय केली जात असते, जबाबदारी टाकली जात असते. ओके, पेरोल आउटसोर्सिंग इज कॉमनली आउटसोर्स फॉर 2 reasons. It is time-consuming administrative task for employers, and there are many specialist companies with the technology and knowledge to run it efficiently and म्हणजे हे एक टाइम कंझ्युमिंग प्रोसेस असते. HR कर्मचाऱ्यांचं सिलेक्शन करा, भरती करा, सिलेक्शन करा, त्याला ट्रेनिंग द्या, त्याचं डेव्हलपमेंट करा, त्याला रिटायरमेंटपर्यंत बेनिफिट द्या. हे सगळ्या व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने टाइम कंझ्युमिंग, थोड्या कॉम्प्लिकेटेड
पुढं पुढं होत जाणाऱ्या बाबी असतात. त्यामुळं डायरेक्ट एम्प्लॉयमेंट न करता जे बाहेरचे जे आहेत सप्लायर्स, एक्सटर्नल सप्लायर्स एक प्रकारे त्यांना सांगायचं आणि त्यांच्याकडून ही कामं करून घ्यायची. म्हणजे ऑटोमॅटिक हा जो कर्मचारी आहे व्यवसाय संस्थेचा लाईफ टाईम कर्मचारी राहत नाही. हे बाहेरच्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स हा द्यावाच लागत असतो. तरच हे एक्सटर्नल सप्लायरकडे ते कर्मचारी टिकून राहू शकतात. म्हणजे कामच बाहेर द्यायची आणि त्यांच्याकडून ते काय करायची, कामं करून घ्यायची. म्हणजे डायरेक्ट तो एम्प्लॉई कर्मचारी म्हणजे व्यवसाय संस्थेचा तो एम्प्लॉई असत नाही. म्हणजे जे फिनान्शियल बर्डन आहे, एम्प्लॉईचं जे बर्डन असतं एक प्रकारचं, रिटायरमेंटचे काही स्कीम असतात, काय फायनान्शियल बेनिफिट द्यावे लागत असतात, काय पॅकेजेस द्यावे लागत असतात, पर्क्युजिट्स उपलब्ध करून द्यावे लागत असतात. ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी व्यवसाय संस्थेवर निर्माण होत नाही. असं पण या रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजीमध्ये केलं जात असतं. आता कोणती कोणती फंक्शन्स यामध्ये केली जात असतात आउटसोर्सिंग थ्रू. व्हॉट आर HR functions can be outsourced? Background screening, payroll services, risk management, temporary staffing, employee assistant counseling, healthcare benefits, रिटायरमेंट प्लॅनिंग, परफॉर्मन्स मॅनेजमेंट असे काही फंक्शन्स, असे काही एरिया जे आहेत ह्युमन रिसोर्सेस संबंधित ते काय केले जातात तिथं आउटसोर्स केले जात असतात. तर अशा पद्धतीनं या ज्या रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजीज आहेत त्या राबवल्या जातात. इन शॉर्ट आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, रिट्रेचमेंट म्हणजे एक कपात तिचं यामध्ये काय असतात, तिथं स्ट्रॅटेजीज असतात. यामध्ये पहिला मार्ग काय असतो, टर्न अराउंड, म्हणजे जे घेतलेले निर्णय आहेत त्याचाच पुनर्विचार करायचा. ते निर्णय काय करायचे, मागं घ्यायचे किंवा ते निर्णय इम्प्लिमेंट करत असताना ते निर्णय रिट्रिएट करायचे, वेगळ्या पद्धतीने त्याला काय करायची, ट्रीटमेंट द्यायची. जर हे सक्सेस होत नसेल तर डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे पुनर्गुंतवणूक, म्हणजे काही भाग काय करायचा, सेल आउट करायचा किंवा लिक्विडेट करायचा. आणि तिसरा एक पर्याय उपलब्ध असतो आणि तो कोणता, मग अंतिमता लिक्विडेशनचा, म्हणजे व्यवसाय संस्थाच पूर्ण काय करायची, तर बंद करायची. तर अशा पद्धतीनं हे जे रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीज काय केल्या जातात, तिथं राबवल्या जात असतात.